करत होतो त्यांनी राजीनामा हा आता दिला पाहिजे. भारताची इज्जत चालली, भारताचे जे अवमान होत आहे प्रदेशामध्ये, हा आमचाच प्रश्न नाही, हा प्रत्येक घराघराला प्रत्येक नागरिकांचा प्रत्येक महिलेचा प्रश्न आहे. 16 मध्ये जे क्रूरपणे जे 7 वर्षाचे 10 वर्षाचे मुलीचा बलात्कार केलं त्या ठिकाणी त्यांना एकदम घाल गणितच्या पद्धतीने त्या ठिकाणी बलात्कार करून त्यांच्यावर अन्न शिजून खाल्ले, हे एकदम हैवानाचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी केलं. आमचं म्हणणं हेच आहे की नरेंद्र मोदी साहेब तुम्ही त्याच्यात नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उत्तर त्याला द्यायला पाहिजे. हा प्रश्न आमचाच नाही, तो अख्ख्या जगाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी. पण आता जगभरामध्ये युद्धाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत तुम्ही आंदोलन करणं किती योग्य आहे? ही युद्धाची परिस्थिती ही टर्म असलेल्या नरेंद्र मोदी असे प्रत्येक देशाने फक्त फाईल धावण्याचं काम त्या ठिकाणी केलं युद्धाच्या माध्यमातून. आणि त्या युद्धाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी गॅस महाग झाले, प्रत्येक गोरगरिबांना त्या ठिकाणी रॉकेल असं पेट्रोल असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना महाग झाल्या. हे जाणून बुजून नरेंद्र मोदी असतील व सगळ्या देशातले पंतप्रधान असतील यांनी हे त्यांची फायली दाबण्यासाठी हे युद्ध चालू केलंय. तुमचं नाव काय? मी सतीश गायकवाड, वंचित बहुजन युवा आघाडी, छत्रपती संभाजीनगर. या ज्या भारत देशामध्ये जे बीजेपीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा या बीजेपीचं सरकार आहे, या देशामधले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे नाव आलेलं आहे एप्स्टीन फाईल म्हणून, असे त्यांचे एक लिस्टला नाव आलेलं आहे. त्या लिस्टला नाव दाबण्यासाठी ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचा जो काही देशाबद्दल जो व्यवहार झाला, तो व्यवहार हा भारत देशाला घातक असा व्यवहार आहे. म्हणजे एप्स्टीन फाईल मध्ये जर नाव काढायचं जर असेल, तुला हा करार करावा लागेल. म्हणून हे मोदीनं त्या एप्स्टीन फाईलच्या नाव दाबण्यासाठी हा करार केलेला आहे. आणि या देशाला आणि शेतकऱ्याला आणि मजुराला न परवडणारा हा करार आहे. म्हणून आज आम्ही औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व संघटनेच्या वतीने आम्ही नरेंद्र मोदी यांचा आम्ही या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करतो. आणि त्यांनी राजीनामा जर दिला नाही तर आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की त्यांच्या काही 2 जे पॉइंट आहेत ते पॉइंट एप्रिल पर्यंत हे 2 पॉइंट तुम्ही क्लिअर करा, नसता राजीनामा द्या, नसता आम्ही हे 2 पॉइंट तुमचे आम्ही पुढे काढणार आहोत. मग तुम्हाला असं काय होईल का तुम्हाला राजीनामा आमचं ऐकत नाही किंवा नागरिकांचं जर ऐकत नाही, तुम्हाला स्वतःहून राजीनामा द्यावा लागेल आणि दिला पाहिजे. एवढ्या जे मोर्चाच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे, आमचं सर्वांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना आज राजीनामा हा द्यावा. अमृतराव गंगाराम डोंगरते, वंचित बहुजन आघाडी, गंगापूर. आज हा निदर्शने आपण मोदीच्या विरोधात आपण आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण ठेवला होता. हा नरेंद्र मोदी आपल्या भारत देशाला विकण्याचं काम करत आहे आणि या नरेंद्र मोदीची खुर्ची खाली करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज या 23 तारखेला नागपूरमध्ये RSSच्या विरोधात खूप मोठा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे. आणि हा आजचा औरंगाबाद येथे हा निदर्शन अशाबद्दल ठेवला होता का हा मोदी हटाव देश बचाव या निर्देशन आपण आज सक्सेसफुल झालेला आहे. आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण सर्व आले आहोत आणि सर्वांचं आपण स्वागत केलं आणि हा कार्यक्रम हा इथं संपला असं जाहीर करतो. अमोल खडसे, गंगापूर तालुका, वंचित बहुजन आघाडी. Now and press the bell icon. Never miss an update.